ते 10 संघ हे नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात, याच्यात मात्र शंका नाही आहे. आज मात्र दोदाणी संघ वसंत सरांचा संघ आहे आणि तो फाईट करेल पिंपळी टीमच्या विरोधात. परंतु डाबाच्या पहिल्या खेळामध्ये ऐकूया व्हॉइस ऑफ बदलापूर करवायचा एक दमदार आणि सुमधुर आवाज प्रसादजी सभारत सरांचा आवाज. थँक्यू सो मच. सोनू सर, चला इथे आम्ही विनंती करू जय वाघोबा क्रिकेट संघ बोहडोली टीमच्या कॅप्टनला आपण आयोजकांची भेट घालायची आहे. चला या ठिकाणी बोहडोली टीमचे कॅप्टन आपण आयोजकांची भेट घालायची आहे आणि जाऊयात लगेचच या मॅचच्या दिशेने. खरं तर मॅच क्रमांक या ठिकाणी आपण पाहतात. खरं तर 4 अगदी चौथी मॅच आता आपल्या सर्वांच्या भेटीला आली आहे. एका बाजूला आपण पाहता खरं तर पिंपलोली संघ आहे आणि त्यांच्या विरोधात धोदाणे हे 2 मात्र दिग्गज संघ आहेत. अगदी आपापल्या परिसरातील मात्र या दोन्ही संघाने आपलं नाव मात्र अगदी स्तरावरती आणून सोडले आणि ते 2 संघांदरम्यान आता ही मॅच. हॅलो येस, तर मॅच आपण इथे ऑन करणार आहोत. चला दोन्ही ऑफिशियल पंच चला दोन्ही पंच मैदानामध्ये जायचं आहेत. खरं तर एका बाजूला आपण अनंत गावंड यांना पण पाहणार आहात आणि दुसऱ्या बाजूला राम खंडबी हे 2 या ठिकाणी आपण पाहतात. खरं तर ऑफिशियल पंच आहेत. चला मॅच ऑन करायचे आहे. मॅच क्रमांक 4 या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी संपूर्ण वातावरण सध्या तरी गार झालंय विनू. खरं तर एवढी शानदार गोलंदाजी पाहायला मिळाली. जल्लोष अगदी मैदानाच्या बाहेर देखील पाहायला मिळाला. परंतु हार्ड लक बोहडोली संघ नक्कीच चांगली फाईट मैदानाच्या आत. परंतु सलामीला आलेले फलंदाज मात्र लवकरात लवकर बाद झाले. अगदी मागील मॅच मध्ये खरं तर विलास अबाले यांच्याकडून पूर्णपणे आशा होत्या मॅच मध्ये, परंतु तो लवकरात लवकर बाद झाला. परंतु तिथून मात्र संघ अडचणीमध्ये सापडला. अगदी क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये हार जीत नक्कीच होते. मॅच ऑन. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. पहिलाच बॉल अवे फ्रॉम दी बॉडी. अगदी बॅट्समन विनायक गोरे यांना पण पाहता एक अनुभवी फलंदाज आहेत, अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्या स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल खेळत असताना अगदी स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न इथे जरूर करायचा होता, परंतु पहिलाच बॉल हा डॉट. गोलंदाजी करत असताना सूरज, अगदी स्क्रीनवरती आपण सूरजला पाहता. इथे यॉर्कर लेंथ आहे. अपील मात्र जोरदार केलेली आहे, परंतु या चेंडूवरती मात्र यस एक लेग बाईच्या माध्यमातून धाव मिळेल. यस संपर्क लेग बाईस. आणि पंचांना देखील आम्ही विनंती करू की आपण अगदी बॅटने असेल तर बॅटने मात्र आपण इशारा करायचे आहेत, कारण की मॅन ऑफ द सिरीज आपण या स्पर्धेत 2 व्हीलर बाईक पाहता. आणि या ठिकाणी लेग बाईकच्या माध्यमातून ही एक धाव मिळेल टीम गावदेवी पिंपळी संघाला. दुसऱ्याच बॉलवरती टीमचं अकाउंट इथनं ओपन झालंय. स्ट्राईक वरती अनिल. इथे फटका चांगला आहे, सॉफ्ट हँड इथे आपण पाहतात. हा चेंडू मात्र व्ही शेप मध्ये पाठवलाय, अर्थातच मिड विकेट क्षेत्रामध्ये हा बॉल. परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळाली. खरं तर दुसरा धावेचा प्रयत्न करायचा होता विनायकला, परंतु या ठिकाणी सध्या तरी अनिल नकार देत आहेत, कारण की माहिती आहे इथे शांतमय सुरुवात करावी लागेल. सध्या तरी दोन्ही संघ कोणत्या प्रकारची घाई गडबडी करत नाहीयेत. नवीन मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सध्या तरी पिंपलोली विरुद्ध धोदाणी असा हा सामना अगदी फॉलिंग स्वीप करायचा होता, परंतु आता यस चेंडू पाहिला जाईल. टप्पा पडल्यानंतर लेग स्टिकच्या बाहेर हा चेंडू आहे. पंच इथे दर्शवत आहेत की व्हाईट बॉल. एक अवांतर धावेतनं जरूर मिळेल टीम गावदेवी पिंपलोली संघाला. अवांतर धाबा संख्येच्या मदतीने 3 धाबा. पुन्हा एकदा आमच्या सोबत मात्र स्कोर कार्ड वरती विनू आहेत. इथे आपण पाहता ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता बॅटची आतली कडा आणि यष्टांच्या मागे मात्र चांगला जजमेंट पाहायला मिळतोय. पहिल्या विकेट साठी मात्र
भरपूर चांगला जल्लोष का हवा नाहीयेत, कारण की महत्वाचा विकेट एक डायमंड डकचा फलंदाज त्याला परतावा लागेल डगआउट मध्ये. अगदी विनायक गोरे बॅक टू द पवेलियन. अगदी या ठिकाणी विनायक गोरे मात्र पहिल्याच ओव्हर मध्ये इथे त्याला गारात करण्याचं काम सध्या तरी सूरजने केलंय. सूरज म्हटलं तर एक सातत्याने या टीमचा एक प्रमुख गोलंदाज आहे. नेहमीच तो सलामीचे बॅटर बाद करण्यासाठी नक्कीच त्याचं महत्व योगदान असतं, परंतु आताचा हा चेंडू ऑप्टिक्सच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा येते व्हाईट बॉल पाहायला मिळेल. अजून एक अवांतर धाव सध्या तरी आपण पाहता 2 कॅमेरा अँगलनं मात्र अगदी तुमच्या स्क्रीनवरती अगदी हा सामना थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मात्र संपूर्णपणे आमची पूर्णपणे ब्रदर स्पोर्ट्स टीम मात्र करत असताना आमची ही ऑफिशियल टीम सातत्याने स्पर्धेला कसं चांगलं योगदान देता येईल नक्कीच त्याच्यावरती काम केलं जातं. इथे स्क्वेअर कट करायचा होता, लाजबाब गोलंदाजी. अगदी हा चेंडू बॅट्समन पासून दूर होता, इथे बॅटरना छेडछाडी केली, गरज होती का, परंतु त्यानंतर बॅटची एज आहे. यष्टांच्या मागे चांगला जजमेंट. अजून एक धक्का लागेल, सरळ 2 मात्र कॅच यष्टांच्या मागे स्वीकारलेत. सलामीचे मात्र टॉप ऑर्डर मात्र आता दोन्ही पवेलियनच्या एंडला फलंदाज होते बाद. भगवान बॅक टू दी पवेलियन. पहा या स्पर्धेमध्ये तुम्हाला अगदी जर का पुढील फेऱ्यांमध्ये जर तुम्हाला बाय पाहिजे असेल तर नक्कीच तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये जास्तीत जास्त चौकार लावावे लागतील. यस पंचांचा इशारा या ठिकाणी एक धाव कंप्लीट झाले, परंतु षटक क्रमांक इथे पहिला देखील संपलाय. पहिल्या ओव्हरचा समाप्तीनंतर धाव फलकावरती 5. सध्या तरी अडखळत सुरुवात या ठिकाणी गावदेवी पिंपलोरी संघाची पाहायला मिळते. अगदी या चेंडूवरती देखील एक सिंगल खरं तर धीरज मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. त्यानं आपला स्वतःचा अकाउंट मात्र सिंगलनं ओपन केलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 5 पाहायला मिळतील. सध्या तरी आपण सामना पाहतायत मॅच क्रमांक 3. एका बाजूला दुधाणी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतात गावदेवी पिंपलोली संघ आहे. व यानंतर होणारी मॅच एका बाजूला हेदुटणे बी म्हणजेच मयूर यांचा संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला भडबल संघ आहे नेरळ परिसरातील एक. यस थोडे चेंजेस या ठिकाणी नक्कीच केले जात आहेत. तर चला खरबे टीमच्या कॅप्टन आपण आयोजकांशी भेट घालायची आहे. चला खरबे टीम आपण आपल्या कॅप्टनला लगेच पाठवायचं आहे व्यासपीठावरती. मॅच ऑन. षटक क्रमांक 2 दिलीप. इथे ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता, फाईन लेगला बॉल अगदी आपण पाहता जाताना, परंतु इथे नशिबाची साथ जरूर मिळते आणि चेंडू मात्र अगदी जमिनीला दणदण करत असताना अगदी फरार होतोय. इथे नशिबाची साथ मिळते इथे बॅटरला आणि त्यानंतर आपण पाहतात या 4 धाबा. दिनेश बाग आपण लगेच व्यासपीठावरती यायचं आहे. चला खरबे टीम आपण आपल्या कॅप्टनला पाठवायचं या ठिकाणी. पहिल्याच बॉलवरती 4 धाबा आल्या. तिथे फटका चांगला आहे, अगदी कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळेल धीरज यांच्या माध्यमातून. धीरज एक चांगला बॅटर आहे. अगदी धीरजची बॅटिंग आम्ही नेहमीच सातत्याने पाहतो. अगदी धीरजची मागची इनिंग मी सोनू सर गोरेगावच्या मैदानावरती पाहिली होती, तेव्हा खरवई संघच विपक्ष होता आणि त्या ठिकाणी मात्र संपूर्ण टॉप ऑर्डर मात्र बाद केलं होतं, परंतु त्यानंतर धीरज त्यांना एकाधिक किल्ला लढवला होता आणि तो धीरज इथे चांगली बॅटिंग करतोय. सध्या अनिल पादीर आहेत.
स्ट्राईक वरती ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सरळ मात्र प्लंप यष्टांसमोर फलंदाज सापडलाय. अजून एक मोठा धक्का इथे लागला जातोय टीम गावदेवी पिंपलोली संघाला. फलंदाज इथे होईल बाद अनिल पादीर. बॅक टू दी पवेलियन. अगदी ऍक्शन रिप्ले या ठिकाणी पाहतात. परफेक्ट हा चेंडू मिडल स्टंप वरती होता. चांगला चेंडू या ठिकाणी दिलीपांचा पाहायला मिळाला. अगदी जरी रिव्ह्यू घेतला असता तरी देखील इथे फलंदाज बाद असते. पंच अगदी पंचांच्या भूमिकेमध्ये अनंत गावंडे आपण पाहता. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून अगदी या ठिकाणी ऍक्शन रिप्ले मध्ये देखील सातत्याने स्लो मध्ये पाहिलं जातं. सध्या तरी चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी सातत्याने स्पर्धेला चार चांद लावण्याचं काम मात्र ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून मात्र सातत्याने केला जातोय. संदर्भासह स्पष्टीकरण म्हणजे दुसरं नाव ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह. स्ट्राईक वरती नवीन बॅटर लकी. इथे देखील फुल लेंथ बॅक टू बॅक. हा दुसरा LBW लगातारचा दुसरा इथे धक्का लागतोय गावदेवी पिंपलोली संघाला. अगदी मागचा सामना आपण पाहिला होता खरवई विरुद्ध बहुनोली. अगदी त्याच प्रकारचा हा देखील सामना होईल का? कारण की त्याही मॅच मध्ये सातत्याने विकेट होत होते परंतु या मॅच मध्ये पुन्हा एकदा तेच चित्र. सातत्याने विकेटचा सिलसिला लगातार 2 गडी इथे केलेत गारात. फलंदाज बाद. आयोजकांची भेट गाडायची आहे या ठिकाणी व तदनंतर नक्कीच आपण पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. लगातार 2 बॉल मध्ये 2 विकेट या ठिकाणी आलेत. आता मात्र स्ट्राईक वरती नवीन बॅटर काशीनाथ हार्ड हिटर बॅटर आहेत. इथे ऑन साइडला मोठा फटका खेळण्याची संधी परंतु बॅटची एज आहे. नजीबाची साथ इथे मिळते. काशीनाथ मैदानाच्या आत गेल्या मात्र धावा देखील घेऊन जातोय आणि या ठिकाणी धावा मिळतील ते 4. नक्कीच ज्येष्ठांचा मागे जो फायर लेगला खेळाडू आहे नक्कीच त्याचं कौतुक इथे आम्ही जरूर करू. स्वतःला झोकून दिलं होतं परंतु चेंडू काय अडवता आलं नाहीये. परंतु 4 धाबा. शेवटचा बॉल 1 टू गो. इथे हा चेंडू यस डॉट पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा. षटक क्रमांक दुसरं देखील संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धाबा धाव फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्णपणे टॉप ऑर्डर इथं डास चाललाय. विनायक गोरे तदनंतर अनिल पादीर भगवान गोरे आणि अगदी आपण पाहिलं तर लकी देखील मात्र हे टॉप ऑर्डर पूर्णपणे मात्र फ्लॉप झालाय असं म्हणायला काही हरकत नाहीये. कारण की टॉप ऑर्डर कडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतात चांगली सुरुवातीसाठी परंतु या मॅच मध्ये अगदी टॉप ऑर्डर ढासळलाय. आता इथनं संपूर्ण जबाबदारी 5व्या आणि 6व्या क्रमांकाच्या फलंदाजांवरती आहे. चला दोदानी संघ आपण टीम मीटिंग करू नका. चला दोदानी टीम आपण सातत्याने टीम मीटिंग करायची नाहीये. पहा सेकंड इनिंग असेल तर आम्ही देखील मान्य करतो परंतु पहिल्या इनिंग साठी तुम्ही टीम मीटिंग करता. नक्कीच जास्तीत जास्त वेळ आपण वाया करायचा नाहीये. आज आपण जबल 1 तास मात्र उशिरानं धावतो. षटक क्रमांक या ठिकाणी 3रं गोलंदाज रोहिदास. दोदानी टीम कडनं आपण बघा अगदी वसंत सरांचा हा अगदी संघ दोदानी सध्या तरी चांगली कामगिरी मैदानाच्या मध्ये करतोय. पिंपलोली टीम सारख्या एक बलाढ्य संघाला सध्या थांबवण्याचं काम दोदानी टीमने केलं. 14 धाबा धाव फलकावरती आहेत. शेवटचे 2 षटक शिल्लक. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत परंतु इथनं आता नेहमीच धावा गोळा कराव्या लागतील. मॅच ऑन. चला गेम ऑन करायचं आहे. जास्त वेळ मात्र इथनं कोणत्याच टीमला देण्यात येणार नाहीये. इथे शॉट प्लेन अपरकटचा फटका दमदार आहे आणि बॉलला पाठवलाय सरळ पॉइंट मध्ये. तिथे पाठलाग जरूर झालाय आणि चेंडू मात्र चांगला स्टॉप केला या ठिकाणी. अगदी 2 धाबा पाहायला मिळतील. सध्या तरी सिंगल डबल वरती इथे अगदी फोकस करत असताना
टीम गावादेवी पिंपलोली संघ 2 धाबा संख्येच्या मदतीने 16 धाबा. पिंपलोली संघ जेव्हा जेव्हा आपण नाव घेतो तेव्हा नक्कीच विनायक गोरे तदनंतर अनिल पादीर भगवान लकी अगदी यांचं नाव येतो. इथे ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु रनआउटची संधी आहे. इथे काय घडलंय ओव्हर थ्रो चुकीचा थ्रो आणि तदनंतर इथनं अजून धावा मिळतील. गरज होती का परंतु इथनं सातत्याने प्रश्न विचारले जातात परंतु यस लेग बाईस की बॅट कट सर 22च्या माध्यमातून एक सिंगल आली आहे. 17 धावा धाव फलकावरती आहेत. सध्या तरी चांगली गोलंदाजी पिंपलोली संघाला एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय या मॅच मध्ये. पिंपलोली संघ म्हटला तर या टीमकडे एक चांगला बॅटिंग ऑर्डर आहे परंतु आता या मॅच मध्ये सध्या तरी आपण पाहतायत संघ अडचणीत सापडला. इथे रनआउटची संधी आहे. थ्रो चांगला होता परंतु यष्टीरक्षकाने केलेली ही चूक. कदाचित त्या ठिकाणी जर बॉल हातामध्ये आला असता तर इथे रनआउटची संधी निर्माण झाली होती आणि संधीचं सोनं देखील झालं असतं परंतु या चेंडूवरती नशीबवान राहिलाय इथे फलंदाज काशीनाथ. अगदी काशीनाथला तुम्ही धावताना नक्कीच पाहू शकता. बन्नाट त्याच्याकडे वेग आहे. अगदी ज्या प्रकारे एखादा चिता जंगलामध्ये धावतो त्या प्रकारे आपण पाहता काशीनाथ धावतोय. सध्या तरी भरपूर वेगाने या धाबा कंप्लीट केल्या जातात. दोघांमध्ये ताळमेल भरपूर चांगलं. थोडीशी मिसफील्ड परंतु लगेचच 2 धाबा कंप्लीट. अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाहीये परंतु या ठिकाणी चूक झाली आणि लगेचच 2 धाबा. 2 धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 19 धाबा. सध्या तरी या मॅच मध्ये धाबा चांगल्या होत्या. मागील मॅचचा हा स्कोर आहे परंतु या मॅच मध्ये आतापर्यंत नक्कीच सन्मानजनक धाबा संख्येच्या दिशेने पिंपलोली संघ वाटचाल करतो. इथे गॅप मध्ये चेंडू आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल पाठवला. तिथे खेळाडू उपस्थित. दुसऱ्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इथे धावा सोडण्याचा प्रयत्न करायचा होता परंतु इथे आता काशीनाथ थोडे मागे पाहिलेत आणि तदनंतर इथे रनआउटच्या माध्यमातून आता काशीनाथला देखील जावं लागेल डगआउट मध्ये फलंदाज बाद. सातव्या क्रमांकावरती बॅटर योगेश. अगदी या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉल. सध्या तरी अगदी या ठिकाणी आपण पाहतात दोदाणी संघ चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हर पासून ते तिसऱ्याही गोलंदाजाने सध्या चांगली कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. चला नेक्स्ट मॅच नक्कीच अजून आपण कळवायचं आहे पुढचा सामना कोणता असेल. पुन्हा एकदा ऑन साइडला मात्र लॉप करण्याचा प्रयत्न परंतु सातत्याने डॉट बॉल. इथे षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 20 पाहायला मिळतात. 20 वरती सध्या तरी अर्धा संघ गारा झालाय. अर्थातच 20च्या धावा संख्येवरती 5 फलंदाज बाद झालेले आहेत. आता शेवटचा षटक शिल्लक राहिलाय परंतु शेवटच्या षटकात आता सातत्याने टॉप गिअर या ठिकाणी दाखवावा लागेल. तो म्हणजे या दोन्ही फलंदाजांना अर्थातच एका बाजूला धीरज आहे त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 8 धावा आल्या. त्याला दुसऱ्या बाजूला नुकताच योगेश आलाय परंतु त्यानं सुरुवात थोडीशी शांत केली आहे. संपूर्ण जबाबदारी मित्र म्हणून आता धीरजच्या खांद्यावरती आहे कारण की धीरज मध्ये क्षमता आहे. या मॅच मध्ये तो जास्तीत जास्त धावा बनवू शकतो. चला नेक्स्ट मॅच या ठिकाणी आयोजकांनी लगेच कळवायचं आहे. चला यस नेक्स्ट मॅच झुगरेवाडी विरुद्ध तात्या प्रतिष्ठान. यस तर आयोजक आपण लगेच कळवायचं नेक्स्ट मॅच कोणती असेल ती. चला मॅच ऑन करायची आहे. इथे यॉर्कर लेनचा चेंडू आहे परंतु इथे जोरदार अपील आणि पंचांनी देखील अपीलला इथे उचलून धरलंय. लाजवाब कॅच पकडले. ऍक्शन रिप्ले इथे पाहायला मजा येईल. अगदी यष्टी रक्षकानं मात्र स्वतःला झोकून दिले या चेंडूवरती आणि कॅच
ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा स्क्रीन वरती पाहायला मिळेल. अगदी यष्टांचा मागील लाजवाब कॅच. अगदी बॉल डिलिव्हर झाला. बॅटची एज आहे परंतु बॉलनं दिशा बदलली आणि तदनंतर इथे अप्रतिम कॅच स्वतःला झोकून दिलं. अगदी या ठिकाणी लाजवाब कॅच पाहायला मिळेल. खरं तर आजच्या दिवसाच्या निमित्त म्हणजे या मॅच मध्ये सर्वात उत्कृष्ट कॅच म्हणावी लागेल. नवीन बॅटर अक्षय सातत्याने प्रत्येक फलंदाज मात्र वारंवार मात्र बॅट हवेमध्ये फिरवतायत परंतु इथे बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. अगदी या मॅच मध्ये सध्या तरी पिंपलोली संघ अडचणीमध्ये सापडला परंतु खेळाचा हा पहिला पार्ट पाहतात. खेळाचा दुसरा पार्ट देखील पाहावा लागेल. ज्या प्रकारे खरबे टीमने कमबॅक केलं त्या प्रकारचा कमबॅक पिंपलोली संघ देखील करू शकतो कारण की याही टीमकडे सरळ बॅटनं हा चेंडू मात्र विषयमध्ये पाठव चुका करतायत. कॅच इथे ड्रॉप झाली परंतु शेवटचा बॉल आतापर्यंत 23 धाबा धावफलकावरती आहेत. इथे फटका चांगला धाबा शिंगबा साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. नक्कीच रामदासजी शिंगबा साहेबांपर्यंत ठिकाणी आगमन झालंय. नक्कीच रामदासजी शिंगबा साहेबांपर्यंत आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करू. खरं तर आपली ही घरची स्पर्धा आहे आणि आपल्या त्या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक आपलं स्वागत जरूर करत आहोत. अगदी आज यस नेक्स्ट मॅच जुगलेवाडी विरुद्ध तात्या प्रतिष्ठान बोनली असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. थोडे फेरबदल या ठिकाणी करण्यात आलेत कारण की नक्कीच आयोजक या ठिकाणी थोडे नक्कीच डिस्कस करत होते की नेक्स्ट मॅच कोणाची खेळायची आहे परंतु आता या ठिकाणी जुगरेवाडी विरुद्ध तात्या प्रतिष्ठान बोहनोली असा मॅच असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. धोदानी संघाला दिलंय 24 बॉल आणि 26 धाबा संख्येची गरज. धोदानी संघाला दिलंय 24 बॉल आणि 26 धाबा संख्येची गरज. अगदी रामदासजी शिंगवा साहेब खरं तर या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी आलेत आणि ते त्यांच्या माहितीसाठी आम्ही नुकताच मागचा सामना रामदासजी शिंगवा सर 19 धावा बनल्या होत्या परंतु त्या धावा देखील या ठिकाणी डिफेंड झाल्यात. खरं तर बोहनोली संघ आणि तात्या प्रतिष्ठान बोहनोली संघ आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. इथे फटका चांगला आहे आणि बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबा. अगदी या ठिकाणी होती परंतु हा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. सिंगल मिळाली. खरं तर चांगला क्रिकेट सध्या दिलीप यांच्या माध्यमातून मागील बॉलवरती चौकार आल्यानंतर या चेंडूवरती एक सिंगल पाहायला मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने 5 धाबा झालेल्या आहेत. खरं तर प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट 6.5च्या सरासरीनं धाबा बनवायच्या आहेत.
सध्या तरी 30 सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर सजवण्यात आलेत, एक लॉंग ऑफ एक मिड विकेट. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती आपण पाहतात कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल. तर चला दोन्ही टीम कॅप्टन का उशीर करतायत. त्याच दरम्यान आपण पाहतात आमचे सर्वांचे लाडके विकास दादा जाधव यांचा या ठिकाणी आगमन झालाय आणि विकास दादा यांना विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. येस, दोन्ही टीमला आम्ही इथे हा चेंडू चांगला आहे, परंतु या चेंडूवरती एक धाव जरूर मिळेल. पाहता पाहता इथे षटक क्रमांक पहिलं जरूर समाप्त झालंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 धावा फलकावरती. आता उर्वरित समीकरण या ठिकाणी पाहायला मिळेल. येणारे 18 चेंडू आणि 20 धावा संख्येची गरज आहे. चला 18 चेंडू 20 धावा संख्येची गरज आहे. सध्या या मॅच मध्ये दोन्ही टीम शांततेने सुरुवात करत असताना, परंतु लो स्कोरची मॅच आहे. सातत्याने जेव्हा जेव्हा लो स्कोरिंगचे सामने होतात तेव्हा मॅच मात्र पाहण्यासारखी पाहायला मिळते. सातत्याने दोन्ही संघ जिद्द चिकाटी मेहनत सगळं काही करत असताना सातत्याने आपण पाहता दोन्ही टीम मात्र अफाट मेहनत घेत आहेत. दोन्ही टीमला सामना जिंकायचा आहे, दोन्ही टीमला इथून चांगला खेळ करायचा आहे. परंतु या मॅच मध्ये जिंकणार कोण? जो सातत्याने मेहनत करेल, सातत्याने जिद्द दाखवेल, सातत्याने चिकाटी दाखवेल, तो या मॅच मध्ये जिंकेल. इथे घाम गाळावा लागला आता गोलंदाजांना. गोलंदाजा सही आता सातत्याने प्रत्येक फिल्डरला इथून बेस्ट द्यावा लागेल. यस, या ठिकाणी अंकुश दादा आलेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. खरं तर एक चांगले क्रिकेटर आहेत आणि त्यांचं इथे मनपूर्वक स्वागत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करू. यस, आपण आलेले आहात, आपलं मनपूर्वक स्वागत. आणि अगदी व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहतात अंबरनाथ नगर परिषदेचे माजी नगरसेवक अर्थातच रामदास शिंगबा साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण लगेच टॉस देखील करणार आहोत आणि रामदास शिंगबा साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. दोन्ही टीमला विनंती असेल आपण टॉस झाल्यानंतर जे आपले प्रवेश पे आहे ते इथे एकावन्न फटका खेळायचा होता, परंतु बॅटन बोलता संपर्क नाही. पहिल्याच बॉलवरती अगदी अनिल पादरचा चेंडूवरती षटकार खेचला होता, परंतु तदनंतर कमबॅक अगदी व्यासपीठावरती टॉस गेलं होतं. या ठिकाणी मॅच कंटिन्यू असेल. नेक्स्ट मॅच झुगरेवाडी विरुद्ध तात्या प्रतिष्ठान बोहनोली या दोन संघादरम्यान. यस, टॉस जिंकलाय बोहनोली संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय नाही आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपले जे प्रवेश पे आहे ते लगेच जमा करायचे आहे. थँक्यू सो मच. आणि तसेच आम्ही रामदास शिंगवा साहेबांचा मनपूर्वक आभार व्यक्त करू. नक्कीच त्यांचं पुन्हा एकदा आम्ही स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत जरूर करू. एक चांगले व्यक्तिमत्व, सातत्याने दानशूर व्यक्तिमत्व, सातत्याने जेव्हा जेव्हा जय बजरंगबली क्रिकेट संघ, जांभिवली ठाकूरपाडा संघ जेव्हा जेव्हा आयोजन करतो तेव्हा नक्कीच त्यांचं सहकार्य असतं. त्यांच्या सहित त्यांचे बंधू बाळा शिंगवे त्यांचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. अगदी जेव्हा मॅच सुरू केली होती तेथून सातत्याने बाळा शिंगवे हे नेहमीच या व्यासपीठामध्ये सातत्याने प्रत्येक पाहुण्यांचा पाहुणचार करतात. अगदी त्यांचे मनपूर्वक आम्ही स्वागत जरूर करू. इथे चौकार आलाय आणि आता मॅचचा समीकरण पूर्णपणे उद्ध्वस्त करत असताना, परंतु येणारे 13 चेंडू आहेत, 9 धावा संख्येची गरज आहे. इथून देखील मॅच मध्ये गावदेवी पिंपळी संघ कमबॅक करू शकतो, कमबॅक जरूर होऊ शकतो. 13 बॉल 9 धावा संख्येची गरज आहे. सध्या दोन्ही टीम चांगला क्रिकेट खेळतात, परंतु सध्या तरी 60% हा सामना मित्र म्हणे दोदाने टीमच्या बाजूने. इथे फटका दमदार आहे, परंतु फटका फसलाय. तिथे डीप मध्ये खेळाडू जाल रचलं होतं, ट्रॅप होतो आणि त्या ट्रॅप मध्ये सध्या तरी आता दिलीप हा फलंदाज अटकतोय. फलंदाज होईल बाद. धक्का इथे अजून एक लागतोय, तो म्हणजे धोदाने या संघाला.
राहिलाय 12 चेंडू 9 धाबा संख्येची गरज आहे. मॅच सोपी आहे परंतु जसं दिसतंय तसं कधीच नसतंय. या ठिकाणी आपण पाहतात 17 धाबा जरूर झाल्यात परंतु 17 वरती खतरा जरूर लागलाय. एक विकेट इथे या ठिकाणी नक्कीच अंकित केलाय तो म्हणजेच पिंपळी संघाने आता इथनं समीकरण 12 चेंडू आणि 9 धाबा संख्येची गरज. अडथळे तर सर्वांसमोर येत आहेत परंतु अडथळ्यांसमोर लढायचं की रडायचंय हे तुमच्यावरती आहे. इथे मात्र लढावं लागेल. रडण्यापेक्षा तुम्हाला मैदानाच्या आत सातत्याने लढा द्यावा लागेल. आता 12 चेंडू आहेत 9 धाबा संख्येची गरज. स्वप्न तर मोफत असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना तुम्हाला मेहनत करावी लागेल. फटका इथे दमदार आणि ज्या प्रकारे अनिल पादीर यांचा स्वागत षटकारांना केला होता त्याच प्रकारे इथे भगवान गोरे यांचा देखील स्वागत भव्य स्वागत षटकारानं झालाय. त्या ठिकाणी पाहायला मिळालाय फलंदाज सूरज आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार. आतापर्यंत सूरजच्या बॅटमधून 14 धाबा आल्यात. चांगली बॅटिंग करतोय सध्या तरी कंट्रोल बॅटिंग सूरजच्या माध्यमातून. सूरज पहिला तर जो सलामीला आलाय अगदी कंट्रोल क्रिकेट खेळतोय. सातत्याने चांगला चेंडूला तो सन्मान देखील देतोय आणि खराब चेंडूमध्ये प्रत्युत्तर. आता 10 चेंडू 3 ची गरज आहे. इथे हा चेंडू देखील चांगला आहे परंतु फर्स्ट स्लिपमध्ये बॉल अडवलाय परंतु इथे एक धाव कंप्लीट होईल. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. सिंगलला देखील सामना जिंकू शकतो. आता उर्वरित समीकरण येणारे 9 बॉल 2 धावा संख्येची गरज आहे. 24 धावा त्या फलकावरती जरूर बनल्या गेल्यात. इथे आपण पाहतात आता जबल 90% सामना दोन्ही टीमच्या बाजूने. नेक्स्ट मॅच चला दोन्ही टीम आपण तयारीत राहायचा आहे. फुल टॉस बॉल फटका जरूर फसलाय. डीप मध्ये खेळाडू तिथे लकी होते. चुका होणार नाहीयेत आणि चांगलं जजमेंट. अजून एक फलंदाज बाद. आता 8 बॉल आहेत. 8 बॉल मध्ये 2 बनवायचे आहेत. इथून जर हा सामना पिंपलोली संघाला जिंकला तर ज्या प्रकारे खरबे टीमची चर्चा झाली त्या प्रकारे पिंपलोली संघाची देखील चर्चा इथे नक्कीच होऊ शकते. इथे धावा जर डिफेंड केल्या तर एक पुन्हा एकदा विक्रम मात्र पिंपलोली संघाच्या नावावरती होऊ शकतो या मॅच मध्ये. 8 बॉल 2 ची गरज. स्ट्राईक वरती नवीन बॅटर 4थ्या क्रमांकावरती आपण पाहता नवीन बॅटर बबन. इथे शॉट ऑफ लेंथ. इथे देखील फटका हवेमध्ये आहे. झेल इथे संधी आणि झेल इथे देखील कंप्लीट. यस बॅटर इथे बाद आहे. लगातार मात्र 2 कॅच अगदी बाउंड्री लाईन वरती पकडण्यात आले. बबन यांना देखील परतावा लागेल अगदी पवेलियन मध्ये. फलंदाज बाद. पिंपलोली संघ देखील इथे हार मानायला तयार नाहीये. शेवटपर्यंत लढाई या मॅच मध्ये देत असताना शर्यत अजून संपलेली नाहीये परंतु या ठिकाणी मैदानाच्या आत पिंपलोली संघ देखील अजून हरलेला नाहीये. खेळताना आता असं खेळावं लागेल की जिंकलो तर इतिहास आणि हरलो तरी इतिहास इथे झालाच पाहिजे. सध्या तरी इतिहास नोंदवण्यासाठी आता हे दोन्ही संघ खेळतायत. ऑनसाइडला खेळाचा प्रयत्न. इथे हा चेंडू यस चांगला आहे. डॉट बॉल. आता सामना शेवटच्या 6 बॉल मध्ये ज्या प्रकारे मागील मॅच मध्ये मनीषने मेडन ओव्हर फेकलं होतं तशीच काहीतरी कामगिरी आता पिंपलोली संघाला देखील करावी लागेल या मॅच मध्ये. शेवटचं षटक इथे जरूर आहे परंतु शेवटच्या षटकात 2 धावा संख्येची गरज आहे. अगदी पाहायला सोपं वाटतंय परंतु करायला फार कठीण. म्हणूनच मी मगाशी देखील म्हटलं की जसं दिसतंय तसं कधीच नसतंय. आणि इथं आपण पाहतात पुन्हा एकदा मॅच इथे रंगतदार स्थितीमध्ये. 6 बॉल आहेत परंतु 2 धावा संख्येची गरज. सध्या तरी दोन्ही टीम मात्र चांगला सामना दाखवतात या ठिकाणी. अगदी प्रेक्षकांना काय हवंय सातत्याने
रोमांचक सामने आणि ते सामने आज येथे पहिल्याच नाईट मध्ये पाहायला मिळेल. अगदी स्पर्धा देखील आपण पाहता जय बजरंगबली क्रिकेट संघ जांभिवली ठाकूरपाडा व सारा आधार फाउंडेशनच्या वतीने ही स्पर्धा नाईट रजनी अर्थात सारा आधार फाउंडेशन चषक 2025 हा पहिला दैदित्यमान पर्व आणि पहिल्याच पर्वात मात्र पहिल्याच नाईट मध्ये हे चांगले सामने पाहायला मिळतात. 6 बॉल 2 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगणं फार कठीण आहे. क्रिकेटमध्ये भवितव्य मात्र करणं फार कठीण. 6 चेंडू 2 धावसंख्येची गरज. फटका फसलाय. अनिल आहेत परंतु अनिल कडनं झालेली ही मोठी चूक आम्हाला देखील अपेक्षित नाहीये. एक भरोसेमंद या ठिकाणी खेळाडू आहे अनिल आणि त्याच्याकडनं इथे मात्र चूक झाली. जर का इथे कॅच पकडली असती तर मॅच मध्ये पुन्हा एकदा मजा आली असती. आता मात्र स्कोर इज अ लेवल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे आणि आता 1 धावसंख्येची गरज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सरळ या ठिकाणी मात्र अपील उचलून धरली आहे. LBW फलंदाज इथे बाद होईल. मागच्या चेंडूवरती जर का कॅच पकडली असती तर इथे मॅच मध्ये पुन्हा मजा आली असती. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. 4 बॉल मध्ये आता 1 धावसंख्येची गरज आहे परंतु इथे देखील पिंपळी संघ समोरच्या टीमला सध्या पाणी पाजण्यासारखं काम करतोय. अगदी डगआउट मध्ये बसलेले सर्वच खेळाडू म्हणत असेल की एक धाव मात्र कशी तरी येऊ द्यात. परंतु दुसऱ्या बाजूला पिंपळी संघ इथे हार मानायला तयार नाहीये. चांगली या ठिकाणी सध्या तरी गोलंदाजी. मागील मॅचचा सध्या ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतो या दोन संघादरम्यान. दोन्ही संघ इथे चांगली बॅटिंग चांगली मॅच खेळतायत. 4 बॉल आणि इथे 1 धावसंख्येची गरज. इथे अपील जरूर झाली परंतु इथे पंच सांगतात यस लाईन मिस करणारा हा चेंडू होता आणि या चेंडूवरती मात्र 1 धाव कंप्लीट. यस पंच यस 1 धाव आहे या ठिकाणी आणि सामना मात्र जिंकलाय तो म्हणजेच धोदानी संघाने. अभिनंदन आणि अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम गावदेवी पिंपळी संघ तुमचे प्रयत्न मात्र मैदानाच्या आत चांगले राहिले परंतु शेवटच्या मोमेंटला हा सामना मात्र धोदानी टीमच्या बाजूने पाहायला मिळेल. चला दोन्ही संघ आपण शेक हँड करायचा आहे व लगेचच मैदान आपण लगेच खाली करायचं आहे. नेक्स्ट मॅच